माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांचे मालेगाव महानगरीत जंगी स्वागत। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर व काल शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज प्रथमच माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेबांचे मालेगाव महानगरीत आगमन झाले। या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी मालेगाववासियांनी साहेबांचे जल्लोषात स्वागत केले। भुसे साहेबांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथे उपस्थित होऊन शिवरायांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले। तसेच महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, महात्मा गांधी स्मारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक सर्व महापुरुषांना वंदन करून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। तसेच शिवसेना संपर्क कार्यालय येथे झालेल्या उत्साहपूर्ण स्वागत सांगता सभेने या आगमनाला एक नवा आयाम दिला। या प्रसंगी भुसे साहेबांनी आपल्या शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली आणि मालेगावच्या विकासासाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला। मालेगाव तालुक्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले। शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडविण्याचा आपला दृढ निश्चय व्यक्त करत त्यांनी सांगितले की आगामी 1 ते 2 वर्षात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून उपाययोजना केल्या जातील। तसेच शिक्षण मंत्री आता खेड्यातील शाळांना भेट देताना दिसेल। शिक्षकांनी कुठल्याही संस्था चालकाला घाबरायचे कारण नाही, असेही यावेळी भुसे साहेबांनी सांगितले। या स्वागत सोहळ्याला महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। S9 TV न्यूजसाठी गणेश शिंदे, मालेगाव। जिव्हाळ्याचं शिक्षण हा विषय आहे आणि या संदर्भातलं त्यांनी मला कल्पना यापूर्वी केलेली होती आणि या विषयामध्ये त्यांना गरीबातल्या गरीब माणसालाही त्याच्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, क्वालिटी शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातलं कार्य त्यांना अपेक्षित आहे। सर्व मालेगावकर जीवाचं रान करू आणि संपूर्ण महाराष्ट्रातून एक गुणवत्तापूर्ण शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनाचा प्रयत्न करू। पण दादा मनात हा शालेय शिक्षण मंत्रालय होतं का आणखी दुसरं? मला वाटतं की माझ्या मनापेक्षा उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांच्या मनामध्ये काय विषय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे दादा नवीन मंत्रालय आहे, काय आव्हानं, काय नवीन तिकडचे उद्देश आणि काय आपण ठरवलंय, काय करतो? मला माहिती आहे या विषयामध्ये अनेक आव्हानं आहेत। विद्यार्थ्यांचे पालक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक बंधू भगिनी असतील, संस्था असतील, या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा संपन्न करून यापूर्वीच्या काळामध्ये अनेक शिक्षक बांधवांनी, भगिनींनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे। अनेक शिक्षण समित्या आहेत, त्यांनी गावाने पुढाकार घेऊन त्या गावांच्या शाळा चांगल्या केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्वांचं मार्गदर्शन